नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी राजा नल आणि राणी दमयंतीची कथा सांगणार आहे। प्राचीन काळी निषेध देशाचा राजा नल हा अत्यंत सुंदर, गुणी, धर्मप्रिय आणि न्यायनिष्ठ होता। तो प्रजेचा पालक, शूरवीर आणि सद्गुणाचा सागर होता। त्याच काळात विदर्भ देशात भीमराज नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता। त्याची कन्या दमयंती ही रूपवती, लावण्यवती आणि गुणवती होती। तिच्या सौंदर्याची कीर्ती देवापर्यंत पोहोचली होती। हंसदूत एकदा दमयंती आपल्या सखिनीसह बागेत खेळत असताना तिला एक सुवर्ण हंस भेटला। त्या हंसाने तिच्याशी संवाद केला। हंस म्हणाला, कन्ये, निषेध देशात नल नावाचा राजा आहे। तो वीर, धर्मशील, न्यायप्रिय आणि रूपवान आहे। तू जर त्याच्याशी विवाह केलास तर तुझे जीवन धन्य होईल। दमयंतीने हंसाचे बोलणे ऐकून मनोमन नलाला पती मानून मान्य केले। तो हंस नंतर नलाजवळ गेला आणि म्हणाला, विदर्भ कन्या दमयंती तुझ्यावर मनोमन प्रेम करते। नलाच्या मनातही तिच्याविषयी प्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली। स्वयंवर आणि देवाची परीक्षा। काळांतराने भीमराजाने दमयंतीचे स्वयंवर ठेवले। जगभरातील राजे, वीर, ऋषी आणि देवताही या स्वयंवराला आले। इंद्र, अग्नी, वरुण, यम या 4 देवांनी ठरवले, आपण दमयंतीला वधू म्हणून मिळवूया। म्हणून त्याने नलाचे रूप धारण केले। सभेत 5 नल उभे होते, एक खरा आणि 4 देवताच्या रूपातील। दमयंती क्षणभर घाबरली, पण ती बुद्धिमान होती। तिने पाहिले, देवताचे पाय जमिनीला लागत नव्हते, त्यांना घाम येत नव्हता, त्यांच्या फुलाच्या माळा कोमेजत नव्हत्या। पण खरा नल मात्र मृत्य होता, त्याच्या कपाळावर घाम होता, फुले थोडी कोमेजलेली होती। दमयंतीने ओळखले आणि जयमाला खऱ्या नलाच्या गळ्यात घातली। देवतांनी तिच्या निष्ठेला मान देऊन नल दमयंतीला आशीर्वाद दिला। कलियुगाचा शाप। नल दमयंती विवाहानंतर सुखात जगू लागले, परंतु कलियुग त्यांच्यावर डोळा ठेवून होता। तो म्हणाला, नल धर्मप्रिय आहे, पण त्याला जुगाराची आवड आहे। मी हाच दोष पकडून त्याला उद्ध्वस्त करीन। जुगार आणि पतन। नलाचा भाऊ पुष्कर कलियुगाच्या प्रभावाखाली आला। त्याने नलाला जुगाराला बसवले। सुरुवातीला त्यांनी नलाला थोडे द्रव्य गमावले, मग हळूहळू संपूर्ण राज्य, रत्नद्रव्ये, सेना, प्रजा सगळे गमावले। शेवटी त्याने दमयंतीलाही दावावर ठेवले आणि हरला। दमयंती अश्रूंनी भरून म्हणाली, राजन, तू धर्माचा पुत्र होतास, पण व्यसनाने तुला सगळे हरवले। राज्य भ्रष्ट झालेल्या नल दमयंतीला वनवास पत्करावा लागला। नलातील वनातील दुखवास। दोघे जंगलात भटकू लागले। भूक, तहान, काटे, वन्य प्राणी यांचा त्रास सहन करू लागले। नलाच्या मनात अपराधीपणा वाढला। त्याने विचार केला, दमयंतीला माझ्यामुळे त्रास सहन करते, हिला सोडलेलं बरं। एका रात्री तो तिला गाढ झोपेत सोडून निघून गेला। दमयंतीची तडफड। सकाळी उठली तर दमयंती एकटी होती। ती जंगलात भटकत रडत राहिली, माझा पती कुठे गेला? त्याने मला का सोडलं? कधी राक्षस भेटले तर कधी शिकारी भेटले, कधी वन्य प्राणी तिच्या मागे लागले, पण तिने पती प्रतीची निष्ठा सोडली नाही। शेवटी ती विदर्भात परतली। नलाचे कुरूप रूप। नल जंगलात भटकत असताना एका नागाने त्याला दंश केला। त्या विषयामुळे तो काळसर दृश्य कुरूप झाला। नल म्हणाला, हे चांगलंच झालं माझ्यासोबत, आता मला कोणी ओळखणार नाही, मी साधा माणूस म्हणून जगू शकेन। रथचालक नल। तो एका राजाच्या सेवेत गेला, तिथे रथचालक म्हणून नोकरी करू लागला। त्याच्या कौशल्याला तोड नव्हती। घोडे जणू वाऱ्यासारखे धावू लागले। लोक म्हणू लागले, हा साधा मनुष्य नाही, या दैवी तेज आहे। दमयंतीचा शोध। दमयंती दरम्यान आपल्या पित्याजवळ होती, पण तिच्या मनात पतिप्रेमाची आस होती। तिने देवांना प्रार्थना केली, जर माझा पती जिवंत असेल तर मला त्याचा शोध मिळू दे। राजा नल आणि दमयंती यांचे पुनर्मिलन। एके दिवशी तिने राज्यसभेत अशी घोषणा केली, मी असा पुरुष शोधते जो माझ्या प्रश्नाचा खरी उत्तरे देईल। ते ऐकून नल रथचालक सभेत आला। दमयंतीने त्याला बोलण्यातला सूर, डोळ्यातील तेज, चालण्यातला अंदाज ओळखून मनोमन जाणले, हा माझा नलच आहे। ती म्हणाली, तू माझा नल आहेस, मला फसवू शकत नाहीस। मला नल भाऊ झाला। देव प्रसन्न झाले, त्यांनी त्याला त्याचे खरे तेजस्वी रूप परत दिले। नलाचे राज्य प्राप्ती। नल निषेध देशात परतला। त्यांनी पुष्कराला युद्धाला आव्हान दिले। युद्धात नल विजयी झाला। पुष्कराने अपराध मान्य केला। नलाने त्याला क्षमा केली आणि म्हणाला, भातृद्वेषापेक्षा भातृप्रेम श्रेष्ठ आहे। नल पुन्हा राजा झाला। दमयंतीसोबत सुखी जीवन जगू लागला।
विजयादशमीचा अर्थ नलाने ज्या दिवशी आपले रूप, पत्नी आणि राज्य परत मिळवले तो दिवस होता विजयादशमी. हा दिवस म्हणून फक्त रावणवध, महिषासुरवध नाही तर स्वतःच्या दोषावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. कथेचा संदेश: व्यसन आणि मोह माणसाला पतनाच्या गर्तेत नेतो. निष्ठा, श्रद्धा आणि संयम यामुळे संकटावर मात करता येते. देव नेहमी त्याला साथ देतो जो शेवटी धर्माला धरून उभा राहतो. विजयादशमी म्हणजेच अतिल रावण, महिषासूर आणि कलियुगावर विजय मिळवण्याचा दिवस.